ज्येष्ठ नेते शरद पवार तब्बल 30 वर्षांनंतर मुंबईतल्या विधान भवनात दाखल. माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडून शरद पवारांचं स्वागत. अतिवृष्टीवरील चर्चा पुढे ढकलल्यामुळे विधानसभेमध्ये विरोधक आक्रमक. अतिवृष्टी, पूरस्थिती, दरडी कोसळण्याच्या घटना, अपघात आणि नागरिकांचे मृत्यू या सर्व विषयांवरून विरोधकांनी सरकारला घेरलं. मात्र लक्षवेधी पुढे ढकलल्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण. राज्यातील 20% गाव असूनही स्मशानभूमीपासून वंचित. जगणं सुखाचं नाही, किमान मरणं तरी सन्मानाचं करा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. तसंच स्मशानभूमीसाठी शासकीय जमिनी उपलब्ध करून देण्याची वडेट्टीवारांची महसूल विभागाकडे मागणी. स्मशानभूमीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. गावामध्ये स्मशानभूमी असल्याचा दाखला दिल्याशिवाय लोकप्रतिनिधींना विकास कामांसाठी निधी दिला जाणार नाही. मंत्री जयकुमार गोरेंची सभागृहात मोठी घोषणा. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिरांनी घेतली शरद पवारांची भेट. मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर जाऊन घेतली सदिच्छा भेट. काँग्रेस नेते नसीम खान यांनी घेतली शरद पवारांची भेट. मुंबईतल्या सिल्वर ओक निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 45 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती. पक्ष विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असताना या भेटीला विशेष महत्त्व. आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि काही आमदारांचं शिष्टमंडळ मित्राचे प्रमुख प्रवीण परदेशी यांच्या भेटीला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अनुषंगाने भेट घेण्यासाठी कार्यालयामध्ये. मात्र प्रवीण परदेशी नसल्यामुळे खुर्चीवरच निवेदन ठेवून शिष्टमंडळ माघारी. धुळ्यातील साक्रीमध्ये गेल्या तब्बल 40 वर्षांपासून उंभरे ते दिघावे या मुख्य रस्त्याचं डांबरीकरण रखडलं. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी नेत्यांना केली गावबंदी. आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा निर्णय. धुळ्यातल्या शिंदखेडा तालुक्यातील वाघाडीमध्ये रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांसोबत ग्रामस्थांचा वाद. रेल्वे अधिकारी आणि पोलिसांना शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. जमिनीच्या मोबदल्यावरून खातेदारांमध्ये वाद. प्रांताधिकाऱ्यांसोबत होणार बैठक. शिक्षकांच्या मागणीसाठी भंडाऱ्यामध्ये भव्य मोर्चा. जोपर्यंत शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्धार. आश्वासन देऊनही रिक्त पदं न भरल्यामुळे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांच्या नेतृत्वामध्ये भव्य मोर्चा. भांडूप बेस्ट बस अपघाताचा सीसीटीव्ही समोर. कोकण नगरातील क्रिटिकल रुग्णालयाजवळ बेस्ट बसनं पादचाऱ्यांसह अनेक वाहनांना दिली होती धडक. पोलिसांकडून घटनेचा तपास. धाराशिवच्या भूममध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. दूध भेसळीच्या 61 गोण्या पावडर जप्त. मधुबन ट्रेडिंग कंपनीचे बाळासाहेब गोडगे यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल. नागपूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानं दुकानदाराच्या कानशिरात लगावली. त्यामुळे दुकानदाराला आलं बहिरेपण. मनीष गिरी असं पीडित दुकान मालकाचं नाव. पोलीस कर्मचारी मनीष भोसले यांच्या कुटुंबियांचं बियर शॉप. गिरी यांच्या दुकानासमोर भोसले यांच्या बियर शॉपचा फलक आल्यामुळे झाला वाद. वीज खांबावरील अॅल्युमिनियमची तार चोरी करणारी टोळी गोंदिया पोलिसांच्या ताब्यात. गोंदिया जिल्ह्याच्या विविध भागातून चोरी करणाऱ्या 7 चोरट्यांना अटक. 6,87,000 रुपयांचा चोरीचा माल. डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून लूट करणाऱ्या 3 सराईत आरोपींना अटक. आरोपींकडून जवळपास 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली. सोलापूर पोलिसांची कारवाई. भुसावळ शहरामध्ये गोळीबाराच्या घटनेचा पोलिसांनी केला 12 तासात पर्दाफाश. 2 आरोपींना केलं जेरबंद. गावठी कट्टा आणि 2 राऊंड पोलिसांनी केले जप्त. जुन्या वादातून करण्यात आला होता गोळीबार. नागपूरमधील हत्येचा छडा पोलिसांनी मार्वल एआयच्या मदतीनं लावण्यात मिळवलं यश. नागपूरमधील पाटण सावंगी परिसरातील 60 ते 70 वर्षाच्या महिलेची झाली होती हत्या. मार्वल एआयच्या मदतीनं पोलिसांनी महिलेचा चेहरा समोर आणला. त्यानंतर महिलेची ओळख पटवण्यामध्ये आरोपी सुधाकर मंडपेला केली अटक. राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये 5% वाढ. राज्यामध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये सरासरी 37% पाणीसाठा. गेल्या वर्षी 54.71% पाणीसाठा होता. मुंबईच्या 7 धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ. पहाटे 6 वाजेपर्यंत 7 धरणांमध्ये 41.36% पाणीसाठा. विहार आणि तुलसी धरणं 100% भरल्याची माहिती. तुफान पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील 4 धरणं ओसंडून वाहू लागली. नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून
12,620 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गौतमी गोदावरी पालखेड धरणातूनही पाण्याचा विसर्ग. पुण्याचं खडकवासला धरण 100% भरलं. खडकवासल्यातून 22,880 क्युसेक वेगानं विसर्ग. नदीपात्रातील रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता. भिडेपूल मेट्रोच्या कामांसाठी आधीच वाहतुकीसाठी बंद. पुण्याच्या 4 धरणांमध्ये आता 48% पाणीसाठा. पुण्यातल्या कुकडी प्रकल्पाला दिलासा. वडस धरण 100% भरलं. धरणातून मीना नदीमध्ये 10,000 क्युसेक विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सोलापूरचं उजनी धरण अखेर मायनसमधून प्लसमध्ये. पुणे जिल्ह्यामध्ये घाटमाथ्यावरच्या पावसामुळे आवक वाढली. पुणे 15 TMC वरून धरणातला पाणीसाठा प्लसमध्ये. सध्या उजनी धरणामध्ये 66.28% पाणीसाठा. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण निम्म भरलं. गेल्या 24 तासामध्ये चांदोली धरण परिसरामध्ये 146 मिलीमीटर पावसाची नोंद. या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पांडव क्षेत्रातून 19,000च्या वर क्युसेक पाण्याचा विसर्ग. जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. गेल्या 24 तासात धरणात तब्बल 1,493 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरणातील उपयुक्त पाण्याचा साठा 28%. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदाघाट परिसरामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ. नाशिकमध्ये कालपासून पावसाची संततधार. रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली. सोपारा रेल्वे स्थानकाजवळच्या रेल्वे रुळांवर आज सलग 3ऱ्या दिवशी साचलं पाणी. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरा. ठाण्यातील वंदना बस डेपो परिसरामध्ये साचलं पाणी. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते पाण्याखाली. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही जागा नसल्यामुळे नागरिकांना मनस्ताप. पनवेल वसई रोड डहाणू रोड दरम्यानच्या 9 मेमू गाड्या रद्द. पनवेल ते वसई रोड दरम्यानच्या मेमू रद्द. पनवेल डहाणू रोड दरम्यानची रेल्वेही रद्द. सततच्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये 46 घरांचं अंशतः नुकसान तर 16 जनावरांच्या गोठ्यांची पडझड. पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू तर पावसामुळे एक पशु दगावलं. बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील सोमठाणा जिल्हा परिषद शाळेच्या 2 खोल्या कोसळल्या. सुदैवानं शाळेला सुट्टी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मुसळधार पावसामुळे कमकुवत इमारत कोसळली. प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत ग्रामस्थांचा संताप. रत्नागिरीतील खेडमधील पुरे बुद्रुकमधील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचं छत कोसळलं. मुसळधार पावसामुळे शाळेची इमारत कमकुवत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर. शाळेच्या नव्या इमारतीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे धूळ खात. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर दोबाडेवाडी गावांना जोडणारा पूल पाण्याखाली. नव्यानं बांधलेला पूल पहिल्याच पावसामध्ये पाण्याखाली गेल्यामुळे स्थानिकांची नाराजी. नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गाजरवाडीमध्ये कोसळली दरड. घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. दरड कोसळल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पंचगंगा आणि कृष्णा नदीला पूर. नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली. NDRFच्या टीमकडून मंदिर परिसरातील पाणी पातळीची पाहणी. नाशिक जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर. रामकुंड आणि गोदाघाट परिसरामध्ये विषारी सापांचा वावर. नागरिकांना खबरदारी घेण्याचं प्रशासनातर्फे आवाहन. पालघर जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे तानसा नदीला पूर. वाडा तालुक्यातील केळठण गावाला पुराच्या पाण्याचा वेढा. पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 16 ग्रामस्थांची बोटीच्या मदतीनं सुटका. सुरतच्या ओळपाड तालुक्यातील सायन गावामध्ये परिस्थिती कायम. पाणी न ओसरल्यामुळे जनजीवन विस्कळीत. आमदार मुकेश पटेल परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाधित गावाला भेट देणार असल्याची माहिती. गुजरातच्या सुरतमध्ये पावसामुळे मोठं नुकसान. पावसामुळे संपूर्ण शहरातलं जनजीवन विस्कळीत. अनेक ठिकाणी गाड्या पाण्यामध्ये अडकल्या. लोकांना घराबाहेर पडणं देखील अवघड झाल्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन. सुरत जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर. सीमाडा खाडीला आलेल्या पुरामुळे शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली. सारधना, चिकुवाडी आणि सानिया परिसरामध्ये घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान. गुजरातमध्ये मुसळधार पावसानंतर नवसारी शहर पुराच्या विळख्यामध्ये सापडलं. ड्रोन फुटेजमध्ये शहराचा मोठा भाग पाण्याखाली गेल्याचं दिसतंय. पूर्णा नदीला पूर आल्यामुळे अनेक भागामध्ये पाणी शिरलं असून रहिवासी आणि व्यावसायिक भागांमध्ये मोठं नुकसान झालंय.
राजस्थानच्या जालोरमध्ये मान्सूनचा कहर बघायला मिळतोय. 1.5 तासाच्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जसवंतपुराची बाडी नदी आणि भिनमालमधील नद्यांना देखील पूर आलाय. लोक जीव मुठीत धरून बसले. दिल्लीच्या गुरुग्राममध्ये महापालिकेच्या मान्सून पूर्व तयारीचा पर्दाफाश. सेक्टर 69 मध्ये मुसळधार पावसानंतर खचला रस्ता. रस्त्याच्या कडेला उभी असलेली अनेक वाहनं खड्ड्यात अडकल्याची माहिती. पहिल्याच पावसानंतर संपूर्ण व्यवस्था उखडी. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. शास्त्रीनगरसह अनेक भागातल्या रस्त्यांना तलावाचं स्वरूप. बाजारपेठांमध्ये देखील पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान. हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रामपूरमधील एक पूल पूर्णपणे कोसळला. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांची गैरसोय वाढली आहे. तसंच नाले आणि नद्या ओसंडून वाहत असल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन करण्यात आलं. दिल्ली एनसीआरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. गुरुग्राम बस स्थानक, सिव्हिल लाईन्स रोड आणि रेल्वे रोड परिसरामध्ये साचलं पाणी. अनेक कंपन्यांमध्ये देखील पाणी शिरल्यामुळे साहित्याचं मोठं नुकसान.